अनुसूचित जमातीतील अनुक्रमांक 18 वर असलेल्या गोंडगोवारी या समाजाला, या जमातीला पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर अनुसूचित जमातीचे दाखले मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे। जात वैधता समिती यांनी गोंडगोवाऱ्यांना जात प्रमाणपत्र बहाल करण्यासाठी 6 लोकांना नॉमिनेट करून तसा पत्र माननीय उपविभागीय अधिकारी देवरी यांना निर्गमित केला आहे। मुळात माननीय सर्वोच्च न्यायालयानं 18/12/2020 ला जो गोंडगोवारी आणि गोवारी संबंधाने ऐतिहासिक निर्णय दिला होता, त्याच्या परिच्छेद 64, 65, 71 वर 72 वर जे मार्गदर्शक सूचना माननीय सुप्रीम कोर्टांनी एक जात आणि जमातीच्या संदर्भाने दिलेला आहे, त्याचप्रमाणे माननीय हायकोर्ट यांनी 4/11/2025 ला जे निरीक्षण ह्या जमाती आणि जातीच्या संदर्भात दिला होता, ह्या दोनही ऐतिहासिक कोर्टांच्या निर्णयाचा आधार घेत सन्माननीय जात वैधता प्रमाणपत्र समितीने हा निर्णय दिला आहे। स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर गोंडगोवारी समाजाला पहिल्यांदा त्यांच्या हक्काचे जात प्रमाणपत्र मिळणार आहे, याचा आनंद गोंडगोवारी समाजामध्ये आहे। अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजासाठी ही खूप मोठी देण आहे आणि त्या सर्वांचा लढा यशस्वीपणे या ठिकाणी पूर्ण होत आहे। आम्ही ह्या कार्यात सर्वांना धन्यवाद देतो, ज्यांनी ह्या कार्यासाठी आम्हाला मदत केली, त्या सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद आणि एक आशेचा किरण विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी या समाजात पुढे आला। धन्यवाद।